नमस्कार मित्रो, जनसंवाद यूट्यूब चॅनल या माध्यमातून आपण EPS95 पेन्शन या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ बनवले आणि त्या माध्यमातून आपण चर्चा केली. पेन्शन वाढीसाठी आपण बघितलं की गेली 10 वर्ष देशामध्ये आंदोलन होत आहे आणि ही पेन्शन 1995 साली सुरू झाली आणि 12-13च्या दरम्यान जेव्हा सेवानिवृत्त त्या ठिकाणी कर्मचारी व्हायला लागले त्यावेळेस साधारणतः 1500 रुपये ही पेन्शन त्या ठिकाणी मिळत होती आणि 2013 साली केंद्र सरकारने कोश्यारी आयोग नेमला. कोश्यारी आयोगाने त्या ठिकाणी 3000 रुपये कमीत कमी पेन्शन व महागाई भत्ता मिळावा या संदर्भात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अहवाल दिला. केंद्र सरकारने निधी अभावी त्या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये पेन्शन या संदर्भात निर्णय घेऊन तो अहवालाचा रिपोर्ट त्या ठिकाणी गुंडाळला गेला. परंतु त्यानंतरही या ठिकाणी आंदोलन होत राहिली. न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी संघटनांच्या माध्यमातून केल्या गेल्या आणि आजही सतत आंदोलन होत आहे. ह्या आपल्या मार्च महिन्यामध्येच 9-10-11 दिल्लीमध्ये फार मोठं राष्ट्रव्यापी आंदोलन त्या ठिकाणी झालं. यामध्ये निश्चितपणे मी अशोक रावत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा उल्लेख या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी केला गेला आणि आज आपल्याला त्याचं फलश्रुती या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी बघायला मिळते. आपल्याला कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अनुदान मागण्या 2026 ते 27 यावरील आपल्या 15व्या अहवालात पेन्शन वाढीची ही शिफारस केलेली आहे. म्हणजे कामगार विषयक संसदीय समितीने त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. ती शिफारस त्या ठिकाणी कामगार मंत्रालय आणि केंद्र सरकारला या माध्यमातून शिफारस केलेली आणि ती पेन्शन त्या ठिकाणी 7,500 रुपये व उर्वरित महागाई भत्ता, आरोग्य सुविधा या ठिकाणी सर्व मिळाव्यात अशी मागणी आपल्या संघटनेच्या माध्यमातून सतत केली जाते. आणि ह्या सगळ्या लढ्याचं यश मला वाटतं कुठेतरी या ठिकाणी सरकारला निर्णय घेण्यामध्ये या ठिकाणी भाग पाडते, मला निश्चितपणे या ठिकाणी वाटते. आणि सरकारला पेन्शन वाढीचा निर्णय हा आता घ्यावाच लागेल. कारण संसदीय समिती, कामगार विषयक संसदीय समितीची शिफारस आहे. ही शिफारस त्यांनी किती पेन्शन मिळावी अशा पद्धतीने केली नाही, परंतु संसदीय समितीने 1000 रुपये पेन्शन ही फार तोकडी आहे, त्यामध्ये निश्चितपणे वाढ व्हावी अशा पद्धतीने शिफारस केलेली आहे. केंद्र सरकारने या संसदीय समितीचा जो काही अहवाल आहे तो स्वीकारावा आणि EPS95 पेन्शन या ठिकाणी वाढ द्यावी अशा प्रकारची परत एक वार विनंती आम्ही सर्व EPS95 पेन्शनधारक या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारला या ठिकाणी करतोय. धन्यवाद.